मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी शिकायला मिळणार आहे. तर एकदम ट्रेडिशनल लुकसाठी जो आपण साडीवर बेल्ट वापरत असतो तो घरच्या घरी कसा तयार करायचा, अगदी 5 मिनिटाच्या आत ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. या बेल्टमुळे साडीचा लुक खूपच भारी येतो आणि तुम्ही प्रत्येक साडीवर त्याच साडीचा मॅचिंग बेल्ट घरी तयार करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या पूर्ण बेल्ट हा लक्षात येईल. ज्या साडीवर आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे त्याच साडीचा जो आपण खोसायचा भाग असतो, पिको करायला जो आपण टाकत असतो, तो पिको करायच्या अगोदर आपल्याला 1.5 इंचाची लंबी पट्टी कट करून घ्यायची आहे. ही पट्टी सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायची आहे. बघा, तुम्हाला इथे लांब पट्टी दिसत असेल, तर ही जी लांब पट्टी आहे ती आपल्याला उलट्या दिशेने दुमत मारायची आहे, फोल्ड करायची आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. ही पट्टी थोडी जाडीच ठेवायची आहे. ब्लाऊजच्या गळ्यासाठी जी आपण दोरी तयार करत असतो तशी दोरी आपल्याला तयार करायची आहे. फक्त ही दोरी थोडी जाडी ठेवायची आहे. हे कशासाठी, तर ज्यावेळेस आपण कमरेला कमरबंद बांधतो त्यावेळेस हा दोरीचा भाग तुटायला नको. तर बघा, 1.5 इंचाची जी पट्टी आपण सरळ रेषेमध्ये कट केली होती ती उलट्या दिशेने आपल्याला करून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, लंब्या पट्टीला एकदाच शिलाई मारायची आहे. नंतर आपण ती पट्टी समान भागामध्ये कट करणार आहोत आणि समोरच्या साईडला नखी येणार आहे. तर इथे बघा, ही पट्टी तयार झालेली आहे. आता या पट्टीला आपल्याला उलटे करायचे आहे. तर इथे मी मोठी सुई घेतलेली आहे आणि सुई काठाला फिट करून घेणार आहे आणि आरामशीर ती सुई मी आत टाकणार आहे. पहिले मी जो शिल्लकचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. तर बघा, अशा तऱ्हेने जर तुम्ही दोरी तयार कराल तर तुमची दोरी 1 मिनिटाच्या आत तयार होईल. तर बघा किती फास्ट इथे दोरी तयार होत आहे, कारण ती जी मोठी सुई असते तिने काम पूर्ण होते आणि ती जाड असल्यामुळे कुठे अडकतही नाही. तर आता हा पूर्णपणे कपडा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. इथे जे आपण लांब जाडी सुई वापरलेली आहे त्या सुईला जो आपण धागा ओवणार आहोत तर तो धागा 4-5 पदरी घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा कपडा असा जसे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसे करू तर तो धागा तुटणार नाही. आले तुमच्या लक्षात? ही दोरी जाड असल्यामुळे पलटवायला आपल्याला काहीच उशीर लागणार नाही. ब्लाऊजच्या दोरीला खूप उशीर लागतो, कारण की ती दोरी लहान असते, खूप बारीक तयार करावी लागते. तर इथे बघा किती व्यवस्थितरित्या आपली दोरी पलटली जात आहे. आणि आता ही दोरी मी तुम्हाला पलटून दाखवणार आहे. तर किती सुंदर दोरी आपली तयार झालेली आहे बघा. तर ही दोरी कशीच तुटत नाही, तुम्ही कितीही ओढा. बघा किती जाडसर दोरी आपली तयार झालेली आहे. आता ही दोरी आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायची आहे आणि मधातून कट करायची आहे, म्हणजे समान 2 तुकडे तयार झाले पाहिजे. तर बघा, इथे साडीमधली निघालेली जी नखी आहे, लेस आहे, ती मी कट करून घेतलेली आहे. ही जी लेस आहे ती आपल्याला समोरचा जो कमरेचा भाग आहे तिथपर्यंतच घ्यायची आहे, मागे दोरी येणार आहे. म्हणजे तुमची साईज जर एक्सेल असेल तर तुम्हाला ही पट्टी 14 इंच घ्यायची आहे, डबल एक्सेल असेल तर 18 इंच घ्यायची आहे आणि या पट्टीला असे त्रिकोणी कोन करून घ्यायचे आहे, म्हणजे या पट्टीचा लुक खूप भारी येतो. आता ही जी पट्टी आपण कट केलेली आहे ती आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि त्या पट्टीला आतमध्ये अस्तर लागणार आहे. तर बघा, ही जी पट्टी आहे तर या पट्टीला आतमध्ये अस्तर लागणार आहे. तर अस्तर कसे लावायची, तेवढ्याच लांबीची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे बघा, मी अस्तर किती व्यवस्थित लावत आहे पट्टीला. बघा, वरतून उलट्या दिशेने अस्तर ठेवलेले आहे आणि अशी त्रिकोणमध्ये शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारायच्या अगोदर आपण जी दोरी तयार केलेली आहे ती बरोबर त्रिकोण भागामध्ये जिथे कट केली होती आपण तिथे ही दोरी आतमधून लावायची आहे, जेणेकरून हे कपडा सरळ केल्यावर ती दोरी बाहेरच्या दिशेने येईल. तर बघा इथे मी कशी लावत आहे, आले तुमच्या लक्षात? ही दोरी आतमध्ये गेलेली आहे. तर ही शिलाई आपल्याला त्रिकोणपर्यंतच मारायची आहे, त्याच्या पुढे जाऊ द्यायची नाही. लगेच ही पट्टी तिथे उलटी करून घ्यायची आहे. माझ्या कृत्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी कशी कशी करत आहे त्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. त्रिकोणमध्ये जी आपण शिलाई मारलेली आहे ती आता आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. आता तुम्हाला असे वाटेल की अस्तर कसे आपल्याला लावायचे आहे. बघा, इथपर्यंत तुमच्या लक्षात आले. आता काय करायचं आहे, पट्टी उलटी करायची आहे आणि जो अस्तरचा कपडा आहे तो पट्टीच्या मापाचा आतमध्ये दाबून द्यायचा आहे. बघा किती सोपे आहे.
तुम्ही बारकाईने लक्ष द्या. बघा मी इथे पट्टी दाबत आहे. पट्टीच्या मापाचा जो अस्तरचा कपडा आतमध्ये दाबून घेणार आहे आणि काठाला शिलाई मारून घेणार आहे. आले तुमच्या लक्षात? ही शिलाई बारीक मारायची आहे. आता तुम्हाला सरळ करून दाखवते थोडीशी. बघा किती सुंदर पट्टी दिसत आहे ही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला साडीवर मॅचिंग बेल्ट तयार करायचा आहे, तर त्या साडीतली जे लेस आहे ते तर आम्हाला ब्लाऊजला लागणार आहे. मग आता आम्ही दुसरी लेस कुठून आणणार? तर तुम्हाला मी एक आयडिया देणार आहे. आपल्या साडीचा जो कमरेला खोसायचा भाग असतो त्याच्या पायाला जी लेस असते, तर ती लेस आपल्याला 16-18 इंच तुमच्या मापानुसार कट करून घ्यायची आहे, काढून घ्यायचं आहे तेवढी लेस. आले तुमच्या लक्षात? कारण की ते पायाची जी लेस आहे ते एरवी दिसणारच नाही आहे. त्यावरून आपली दुसरी एक साडीचा पदर येत असतो. इथे बघा किती सुंदर बेल्ट आपला तयार होत आहे. आणि हा तयार बेल्ट झाल्यावर कस्टमरला इतका आवडला की कस्टमरने अजून 2-3 साड्यावर मॅचिंग असे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. आणि इथे बघा किती सुंदर आपला बेल्ट तयार झालेला आहे. आणि शेवटी आपल्याला राहिलेली दोरी मी जशी सुरुवातीला सांगितली होती तशीच लावून घ्यायची आहे. आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. तर या दोरीला खूप मोठे मोठे लटकन करायचे, त्यामुळे खूपच भारी लुक येतो. तर बघा इथे चौकोनी 2 तुकडे मी करून घेणार आहे. अस्तरचे 2 तुकडे करून घेणार आहे. तसेच साडीचेही 2 तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. आता हे जे आपण 2 तुकडे तयार केलेले आहे त्याला अस्तर जोडून घ्यायचे आहे. तर बघा वेगवेगळ्या साडीच्या तुकड्यावर आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचे आहे. आता हे तुकडे मी बाजूला ठेवून घेणार आहे आणि 2 लंब्या पट्ट्या आपल्याला अशा घ्यायच्या आहे. आणि त्या लंब्या पट्ट्याला जाड 4 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथे मी दोन्ही पट्ट्याला अशी शिलाई मारून घेणार आहे. याच्या आपल्याला मिऱ्या तयार करायच्या आहे. म्हणजे जो जाड धागा असतो तो एक जरी ओढला तरी मिरी तयार होते. तर बघा इथे मी मिऱ्या कशा तयार करणार आहे. फक्त ह्या मिऱ्या तयार करताना धागा जोराने ओढायचा नाही, हळूहळू ओढायचा आहे आणि एका हाताने मिऱ्या तयार करायच्या आहे. तर बघा किती सुंदर आपली फ्रिल तयार झालेली आहे. तर आपल्याला एकाच पट्टीची ही फ्रिल तयार करायची आहे. 2 पट्ट्या घ्यायची गरज नाही, नंतर आपण कट करणार आहोत. तर बघा इथे मी अस्तर उलटे करून घेतलेले आहे आणि शिलाई मारलेली आहे. बघा तुम्हाला इथे दिसतच असेल. असे त्रिकोण करून घ्यायचे आहे आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता जिथे आपण शिलाई मारलेली आहे तिथे आता बघा मी इथे फ्रिल लावणार आहे. आता जो आपण त्रिकोणी तुकडा तयार केला आहे तो त्या फ्रिलवर ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. सोपे लटकन मी इथे तुम्हाला सांगितलेले आहे. हे लटकन खूपच सुंदर तयार होतात. तर बघा आपली फ्रिल लावून झालेली आहे आणि उरलेली जी आहे ती दुसऱ्या लटकनसाठी आपण वापरणार आहोत. आता जी दोरी आहे ती दोरी त्यामध्ये मी टाकलेली आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे, जसे आपण साधे लटकन तयार करत असतो तशी. तर बघा किती सुंदर लटकन तयार झालेले आहे आणि दोरीचा लूक किती भारी आलेला आहे. असेच मी दोन्ही लटकन तयार करून दोरीला लावणार आहे. तर मैत्रिणींनो, एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बेल्ट कसा तयार करायचा ते आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि ब्लाऊज संबंधी खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, तेही नक्की जाऊन बघा. त्यामुळे तुम्हाला लवकरच ब्लाऊज शिवता येईल. तर इथे बघता बघता आपले दुसरे लटकनही तयार झालेले आहे. आता या लटकनमध्ये ही दोरी अशी उलट्या दिशेने टाकायची आहे, फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारल्यावर सरळ करून घ्यायची आहे. एकदम सुंदर लटकन तयार होऊन इथे आपले कमरबंद तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ आवडलाच असेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.